नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 31 जानेवारी 2026 रोजीचं करंट अफेअर्स जे आहे ते बघणार आहोत. लवकरच आता पूर्ण जानेवारी महिन्याचं जे काही आपलं इयरबुक जे आहे ते तुम्हाला आपल्या ॲपवर बघायला मिळेल. यामध्ये जानेवारी महिन्याचे सगळे प्रश्न जे आहे ते कव्हर केलेले असतील, प्लस आपण त्यांना कॅटेगराईज केलेलं असेल की जसं की क्रीडा विषयक घडामोडी, पुरस्कार विषयक घडामोडी. तर हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल एक 3-4 दिवसांमध्ये. त्याचबरोबर जर बघितलं तर आपली जी काही ऑफर आहे 26 जानेवारीची ती आज रात्री 12 वाजता संपणार आहे. आज रात्री 12 वाजता ही ऑफर संपणार आहे. आज लास्ट डे आहे ऑफरचा. तर ज्यांना कुणाला ऍडमिशन घ्यायचं बाकी आहे तर त्यांनी RD26 कुपन यूज करून ऍडमिशन घेऊ शकता. लास्ट डे आहे. हे आपलं चालू घडामोडीचं लेटेस्ट इयरबुक आहे, ज्यामध्ये 2025 सगळे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. सुरू करूया. पहिला क्वेश्चन आहे, प्रजासत्ताक दिनी 2026 परेड मध्ये कोणत्या राज्याच्या झाकीला प्रथम पारितोषिक मिळाले? तर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला जाईल म्हणजे जाईल. कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये हा प्रश्न येणार. प्रजासत्ताक दिन परेड जी आहे 2026 त्यामध्ये महाराष्ट्राच्या झाकीला पहिला क्रमांक मिळालेला आहे. तर प्रथम क्रमांक कुणाला मिळालेला आहे? महाराष्ट्र राज्याच्या झाकीला मिळालेला आहे. आता ही झाकी काय भानगड असते? तर प्रत्येक राज्य जे आहे ते आपली संस्कृती कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न करत असतं की महाराष्ट्र राज्याचं. आता आपण कसं, आपल्या देशामध्ये काय आहे? विविधता मध्ये एकता आपल्याला आपल्या देशामध्ये बघायला मिळते. मग आपल्या देशाची जी काही विविधता आहे ती शो केली जाते पूर्ण जगासमोर. मग आपण जर बघितलं तर प्रत्येक राज्याची एक वेगळी झाकी असते. मग या वर्षीच्या झाकीमध्ये आपण गणपती उत्सव जो आहे तो दाखवलेला आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. त्याचबरोबर जर बघितलं तर झाकीच्या बाबतीत बोलायचं झालं तर जो दुसरा क्रमांक आहे तो जम्मू काश्मीरच्या झाकीला मिळालेला आहे. तिथली हस्तकला आणि लोकनृत्यावर आधारित तिथली झाकी होती. तिसरा क्रमांक जो आहे तो केरळला मिळालेला आहे. जी काही वॉटर मेट्रोची जी काही संकल्पना आहे ती त्यांनी मांडलेली आहे. 100% डिजिटल साक्षर राज्य जे आहे तर त्या थीमवर आधारित जे आहे ते केरळची झाकी होती. तर पहिले 3 झाक्या ज्या आहे त्या आपल्याला लक्षातच ठेवायच्या आहे. त्याचबरोबर ह्या झाक्या फक्त राज्यापुरत्या मर्यादित नसतात, तर संरक्षण दलामध्ये जे काही निम संरक्षण दल जे आहे, त्याचबरोबर जर बघितलं तर मंत्रालय आणि विभाग झालं तर यांच्याशी संबंधित सुद्धा असतात. तर तिन्ही संरक्षण दलामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये नौदलाची झाकी बेस्ट ठरलेली आहे. त्यानंतर निम संरक्षण दल ज्यामध्ये पोलीस पण येतात, CRPF, SRPF, यांच्यामध्ये दिल्ली पोलिसांची झाकी बेस्ट ठरलेली आहे. आणि जे काही मंत्रालय आणि जे काही विभाग आहे त्यामध्ये जर बघितलं तर सांस्कृतिक मंत्रालयाची झाकी जी आहे ती बेस्ट ठरलेली आहे. तिचा विषय होता वंदे मातरम, एक राष्ट्र की आत्मा की पुकार. तर ह्या झाक्या ज्या आहे त्या आपल्याला लक्षातच ठेवायच्या आहे. तर राज्याच्या पण आणि त्याचबरोबर जर बघितलं तर मंत्रालय, लष्कर दल, निमलष्करी दल आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर जे काही मंत्रालय आहे ते पाठ असायला पाहिजे. कारण मी सुरुवातीला सांगितलं की 100% चान्सेस आहे क्वेश्चन येण्याचा. मग तिथं आपल्याला चुकायचं नाहीये. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न, कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठा कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट चालवण्यास सुरुवात केली आहे? तर बघा, हा असा एनर्जी प्लांट असेल जिथं हवा जी आहे तर तिला कॉम्प्रेस करून स्टोअर केलं जाईल आणि तिच्या माध्यमातून ऊर्जेची निर्मिती केली जाईल. आणि ह्याचे काही तुम्हाला टाक्या बघायला मिळत आहे. तर त्या टाक्याच्या आतमध्ये तुम्हाला सॉल्ट म्हणजे मिठाची कव्हरिंग जी आहे ती बघायला मिळेल आणि त्याच्या साहाय्याने ऊर्जा निर्माण केली जाईल. आता तो टेक्नॉलॉजी पार्ट झाला, कशी निर्माण केली जाते काय नाही तर हे आपल्यासाठी महत्वाचं नाही. पण कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठा कॉम्प्रेस एअर एनर्जी स्टोरेज प्लांट जो आहे तो चालवण्यास सुरुवात केली? तर याच उत्तर आहे चायना. चीनने ती सुरुवात केलेली आहे. तर ग्रीन एनर्जीसाठी हा प्लांट तयार करण्यात आलेला आहे. चायनामध्ये हर्बिन इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन आहे तर त्यांच्या मार्फत हा प्लांट जो आहे चीनच्या जियांगसू प्रांतात सुरू करण्यात आलेला आहे. या प्रकल्पाची एकूण स्थापित वीज क्षमता जी आहे ती 600 मेगावॅट आहे आणि साठवण क्षमता जी आहे ती 2400 मेगावॅट प्रति तास एवढी आहे. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न, हा पण मोस्ट इम्पॉर्टंट, याला पण मोस्ट इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये टाकायचंय तुम्हाला. बॅसिलस सबटिलिस ला अधिकृतपणे राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. तर भारतातील पहिलं राज्य कोणतं बनलेलं? प्रश्न बघा, बॅसिलस सबटिलिसला अधिकृत राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर तुम्ही प्रोबायोटिक
प्रोबायोटिक सूक्ष्मजीव ऐकले असेल. प्रोबायोटिक सूक्ष्मजीव काय असतात? जे आपल्या शरीरासाठी चांगले असतात, जे घातक सूक्ष्मजीवांना मारण्याचं काम करत असतात. जसं की दही आहे, दह्यामध्ये काय असतात? प्रोबायोटिक सूक्ष्मजीव आपल्याला बघायला मिळतात. आपल्या पोटाच्या आतड्यामध्ये सुद्धा बघायला मिळतात. मग हे काय करतात? घातक सूक्ष्मजीवांना मारण्याचं काम करत असतात. मग त्या सूक्ष्मजीवापैकी एक आहे बॅसिलस सबटिलिस. मग याला केरळ सरकारने आपला राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केलेलं आहे. तर आणि असं पहिल्यांदा झालेलं की एखाद्या सूक्ष्मजीवाला राज्य सूक्ष्मजीव असा जो दर्जा आहे तो देण्यात आलेला आहे. तर ही इन्फॉर्मेशन महत्वाची आहे. पहिली घडामोडी आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपण जर बघितलं तर हा सूक्ष्मजीव बॅसिलस सबटिलिस जो आहे तो आंबवलेल्या अन्नामध्ये आणि मानवी आतड्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो, तसेच मातीमध्ये सुद्धा बघायला मिळतो. एक फायदेशीर प्रोबायोटिक बॅक्टेरिया आहे. पुढे जाऊया. भारतातील पहिल्या गोष्टी बघूया आता आपण. भारतातील पहिलं पूर्ण साक्षर राज्य कोणतं आहे? मिझोरम. भारतातील पहिली मेगावॅट स्केल हायड्रोडायनामिक पॉवर प्रकल्प कुठे सुरू झाला? नानगल हायडल कालवा पंजाब. रोलिंग बजेट स्वीकारणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर मध्य प्रदेश. भारतातील पहिलं समर्पित वन विद्यापीठ कुठे स्थापन केलं जाणार आहे? तर गोरखपूर उत्तर प्रदेश. बांबू बाग थीमसह देशातील पहिलं निसर्ग थीम असलेलं विमानतळ कुठे उभारलं जाणार आहे? गुवाहाटी आसाम. भारतातील पहिलं वन्यजीव संरक्षित महामार्ग कोणता आहे? तर राष्ट्रीय महामार्ग 45. भारतातील पहिलं पॉवर म्युझियम कोणत्या शहरात बांधलं जाणार आहे? तर पटना बिहारमध्ये. भारतातील पहिलं क्वांटम कम्प्युटिंग व्हिलेज अमरावतीमध्ये तयार केलं जात आहे. पंचवटी एक्सप्रेस मध्ये एटीएम बसवणारी पहिली भारतीय बँक बँक ऑफ महाराष्ट्र. भारतातील पहिली नाईट सफारी कुकरेल लखनौ मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. आणि स्वतंत्र भारतासाठी समान नागरी संहिता लागू करणारं पहिलं राज्य आहे उत्तराखंड. आणि यावर आज आपल्याला एक प्रश्न पण येतो, पण आपण पुढे जाऊन बघणार आहोत. हॉकी इंडिया लीग 2026 विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलं? तर हॉकी इंडिया लीग कलिंगा लान्सर्सने जिंकलेली आहे. मग कलिंगा लान्सर्सने 3-2 ने रांची रॉयल्सचा पराभव केलेला आहे. अंतिम सामना कलिंगा स्टेडियम मध्येच खेळवण्यात आला होता. कलिंगा लान्सर्स या स्पर्धेमध्ये विजेता ठरलेलं आहे. पुढील क्वेश्चन आहे 2026 मध्ये कोणता भारतीय स्टार्टअप पहिला युनिकॉर्न बनला? तर 2026 मध्ये भारतातील पहिली कोणती कंपनी जी आहे ती युनिकॉर्न कंपनी बनली? तर ती बनलेली आहे जस्ट पे. कोणती कंपनी? जस्ट पे जी आहे ती युनिकॉर्न कंपनी बनलेली आहे. आता एखादी कंपनी युनिकॉर्न कंपनी कधी बनते किंवा एखादा स्टार्टअप जो आहे तो युनिकॉर्न स्टार्टअप कधी बनतो? जेव्हा त्याचं भाग भांडवल जे आहे ते $1 बिलियन एवढं बनतं. आता $1 बिलियन म्हणजे किती? तर जवळपास 9,000 कोटी रुपये एवढं जेव्हा एखाद्या कंपनीचं भाग भांडवल बनतं तेव्हा ती काय म्हणून ओळखली जाते? युनिकॉर्न कंपनी म्हणून ओळखली जाते. आणि युनिकॉर्न कंपनी कोणती बनते? तर एखादा स्टार्टअप आहे त्याच्यामध्ये एखाद्या ने इन्व्हेस्ट केलं आणि त्याचं जे काही भांडवल आहे ते $1 बिलियन ठरलं तर मग ती युनिकॉर्न कंपनी बनत असते. जसं की जस्ट पेने $50 दशलक्ष जे आहे तर ते मार्केटमधून मिळवले, म्हणजे उभारले, म्हणजे त्यांना गुंतवणूक मिळाली आणि त्यानंतर ती युनिकॉर्न कंपनी बनलेली आहे. तर बेंगळुरू स्थित पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने वेस्ट ब्रिज कॅपिटलच्या नेतृत्वाखाली फंडिंग राऊंड मध्ये $50 दशलक्ष उभारले, ज्यामुळे तिचे मूल्यांकन $1.2 बिलियन एवढं झालेलं आहे, म्हणजे 10,000 कोटीच्या आसपास झालेलं आहे. आणि त्यामुळे ती आता जस्ट पे जी आहे ती बनलेली आहे युनिकॉर्न कंपनी. 6वा प्रश्न 28 जानेवारी 2026 रोजी हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण प्रश्न वेगळ्या प्रकारे विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आणि त्याविषयी आपण माहिती बघितलेली पण आहे. मग या अपघातात कोणतं विशिष्ट विमान सामील होतं? तर यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघा, बॉम्ब्रियर लिअरजेट 45 तर हे विमान लक्षात ठेवायचं आहे. तर आपण जर बघितलं तर बॉम्ब्रियर लिअरजेट 45 आणि त्याचं पण व्हर्जन लिअरजेट XR चार्टर्ड विमान हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, ज्यामध्ये अजित पवार यांच्यासह 5 व्यक्तींचं निधन झालेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला आज बिगेस्ट ऑफर आहे, शेवटचा दिवस आहे. धुरंधर बॅच, दोन्ही फाउंडेशन बॅच, त्याचबरोबर 21,000 PYQ ची बॅच, त्याचबरोबर आपला नोट्स पॅक. तर यावर खूप मोठं डिस्काउंट जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. यासाठी आपला अभ्यास मित्राचा ऍप डाउनलोड करा आणि त्यामध्ये कुपन कोड अप्लाय करा आणि डिस्काउंट मिळवा. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज, लेक्चरच्या नोटिफिकेशनसाठी जॉईन करून ठेवायचे. 7वा प्रश्न बघा, जानेवारी 2026 मध्ये उत्तराखंडच्या राज्यपालांनी भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत
समान नागरी संहिता सुधारणा अध्यादेश 2026 ला मान्यता दिली? तर अध्यादेशाचा कलम जर आपण बघितलं तर राष्ट्रपतीचा आहे 1, 2, 3 आणि 1 ला 2 आणि 3 मध्ये टाका 2, 1, 3 जे आहे ते राज्यपालाच्या अध्यादेशाचं कलम आहे. तर उत्तराखंडच्या राज्यपालांनी काय केलेलं आहे, भारतीय संविधानाच्या 213 या कलमाअंतर्गत समान नागरी संहिता सुधारणा अध्यादेश 2026 ला मान्यता दिली. तर समान नागरी संहिता उत्तराखंडने 2025 मध्ये लागू केली होती. त्यामध्ये काहीतरी सुधारणा करण्याची गरज भासली म्हणून हा अध्यादेश जो आहे तो आणण्यात आलेला आहे आणि त्याला राज्यपालांनी मान्यता दिली आहे. तर उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंह हे आहे आणि यांनी काय केलेले आहे तर या अध्यादेशाला मान्यता दिलेली आहे. हा सुधारणा अध्यादेश आहे समान नागरी संहितेशी संबंधित 2026 चा. आपण जर बघितलं दुरुस्ती अध्यादेश 2026 चा प्राथमिक उद्देश जो आहे तो मूळ कायद्यातील विसंगती म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते दूर करायचे, प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करायची आहे आणि दंडात्मक तरतुदी अधिक प्रभावी करायच्या आहेत. उत्तराखंडमध्ये 27 जानेवारी 2025 रोजी समान नागरी संहिता लागू झाली होती आणि त्यामध्ये सुधारणेविषयी हा अध्यादेश आहे. 8वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये आसाममधील दिब्रुगड येथे राज्यातील सर्वात मोठ्या बहुक्रीडा स्टेडियमच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी केलं? तर बहुक्रीडा स्टेडियम जे असतं त्यामध्ये खूप सारे खेळ जे आहे ते खेळवले जातात, जसं की रनिंग ट्रॅक असतो, त्यानंतर थाळीफेक, भालाफेक, फुटबॉल ग्राउंड, तर असे वेगवेगळे ग्राउंड आपल्याला त्यामध्ये बघायला मिळतात. तर अशा स्टेडियमचं उद्घाटन जे आहे ते केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहाजी यांनी केलेलं आहे. तर दिब्रुगडच्या खानीकर परिसरामध्ये 233 कोटी रुपये खर्चून हे विशाल क्रीडा संकुल बांधण्यात आलेलं आहे. तर बघा याचं उद्घाटन झालेलं आहे. 104 बिघा एकर जमिनीवर हे पसरलेलं आहे. पहिल्या टप्प्यात आसन क्षमता 5,000 प्रेक्षकांची ती नंतर वाढून 35,000 पर्यंत नेली जाणार आहे. 9वा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी नमो लक्ष्मी योजनेअंतर्गत 1250 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे? तर नमो लक्ष्मी योजना जी आहे मित्रांनो ती गुजरात मधली, ज्या मुली 9वी 10वी या वर्गात शिकत आहे आणि त्यांना काही कारणास्तव शाळा सोडून द्यावी लागते तर त्यांना आर्थिक मदत जी आहे ती या नमो लक्ष्मी योजनेअंतर्गत दिली जाणार आहे आणि 2025-26 या वर्षासाठी 1250 कोटी रुपयांची रक्कम जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे. तर 9वी ते 12वी, 9वी 10वी सांगितलं, 9वी ते 12वी, 9वी 10वी 11वी 12वी, तर यामध्ये शाळा सोडण्यापासून मुलींना रोखणं आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाला प्रोत्साहन देणं हेच या योजनेचं उद्दिष्ट आहे. डायडे जंगलात हेमिलेसिनम इंडिकम नावाची एक नवीन मशरूम प्रजाती शोधून काढलेली आहे. तर उत्तराखंडच्या जंगलामध्ये हेमिलेसिनम इंडिकम नावाची ही एक मशरूमची प्रजाती जी आहे ती शोधण्यात आलेली आहे. या मशरूम मध्ये काय असतं तर जी काही खालची साईड आहे ती एकदम प्लेन नसते, तिला खाली छिद्र असतात. तर अशा टाईपची मशरूमची प्रजाती आहे जी उत्तराखंड मध्ये शोधण्यात आलेली आहे. बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया आणि सेंट झेवियर कॉलेज झारखंड आणि त्याचबरोबर इटलीतील टोरिनो विद्यापीठातील संशोधकांच्या संयुक्त पथकाने हिचा शोध लावलेला आहे. ओके, तर उत्तराखंड उत्तर द्यायचं आहे. हेमिलेसिनम इंडिकम हे एक आपण जर बघितलं तर बोलेट मशरूम आहे. बोलेट मशरूमचा अर्थ काय असतो, त्याला खालून काय असतात, लहान छिद्र असतात. 11वा प्रश्न आहे, टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये 400 एकेरी सामने जिंकणारा जगातील पहिला खेळाडू कोण मानला जातो? हे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 400 सामने, किती 400, आणि ते पण ग्रँड स्लॅम स्पर्धा. ग्रँड स्लॅम स्पर्धा कोणती आहे? ऑस्ट्रेलियन ओपन आहे, अमेरिकन ओपन आहे, त्यानंतर विम्बल्डन आहे युके मधली आणि द फ्रेंच ओपन आहे. तर या 4 स्पर्धांना काय म्हटलं तर ग्रँड स्लॅम स्पर्धा. आणि यामध्ये 400 सामने कोण जिंकलेले तर नोवाक जोकोविचने जिंकलेले आहे आणि असं करणारा तो जगातील पहिला खेळाडू बनलेला आहे. सध्या ऑस्ट्रेलियन ओपन सुरू आहे. बघा या स्पर्धा जी आहे सूर्य पूर्वेकडून उगवतो असं आपण सगळे म्हणतो. मग पूर्वेकडे देश कोणता आहे? ऑस्ट्रेलिया. मग ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा होते. त्याचप्रमाणे शेवटची स्पर्धा जी आहे ती युएसए मध्ये होत असते. तर सूर्य ज्याप्रमाणे उगवतो आणि ज्या देशामध्ये पहिल्यांदा येतो तशा या स्पर्धा ज्या आहे त्या होत जातात. नोवाक जोकोविचने बोटिक वन डेचा पराभव करून हा विक्रम जो आहे तो रचलेला आहे. ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये त्याने फक्त एकाच स्पर्धेमध्ये त्याचा जो 102वा विजय आहे.
हा 102वा ऑस्ट्रेलियन ओपन मधील जो काही विजय आहे त्याने रॉजर फेडरर जो आहे त्याच्या विक्रमाची इथे बरोबरी केली आहे. अजून एक सामना जिंकला तर ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये त्याचे जे काही विजय आहे ते रॉजर फेडरर या महान खेळाडूपेक्षा पण जास्त होणार आहे. तो जोकोविच मूळचा सर्बियाचा खेळाडू आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. 12वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कोणत्या राज्यात 450 कोटी रुपये खर्चाच्या माताबारी पर्यटन सर्किट प्रकल्पाची पायाभरणी केली? तर माताबारी पर्यटन सर्किट जे आहे मित्रांनो ते बनवलं जात आहे त्रिपुरामध्ये. तर हे सर्किट एक सुनियोजित पर्यटन मार्गाद्वारे माता त्रिपुरा सुंदरी मंदिर उदयपूर, चाबीमुरा अमरपूर आणि डंबूर तलाव गंडाचुवा तर यांना जोडणार आहे. त्रिपुराला आग्नेय आशियाचे प्रवेशद्वार म्हणून विकसित करणं आणि स्थानिक रोजगार वाढवणं हे याचं उद्दिष्ट आहे या सर्किटचं. तर अशा प्रकारे आजचं सेशन इथं आपलं कंप्लीट झालं. आता टेस्ट क्वेश्चन बघा. टेस्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगायचंय बेस्ट राज्याचे झाकी कोणते आहे, पहिलं, दुसरं आणि तिसरं राज्य, आणि महाराष्ट्राचा विषय पण सांगा. त्यानंतर जर बघितलं तर बेस्ट जे काही संरक्षण दल आहे, संरक्षण दल त्यांची झाकी बेस्ट कुणाची, निम संरक्षण दल जे आहे, निम संरक्षण दल जे त्यामध्ये कोणाची बेस्ट झाकी, मंत्रालयाच्या बाबतीत बेस्ट झाकी कुणाची आहे, तर हे तुम्हाला सांगायचे. हाच तुमचा आजचा टेस्ट क्वेश्चन आहे. बाकी आज ऑफरचा शेवटचा दिवस आहे, फायदा घ्यायला विसरू नका. 25% डिस्काउंट परत राहणार नाही. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. आय होप व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.